ही आपली जबाबदारी. कोणी येईल आणि काय पण बोलत बसत या व्यासपीठावर जाऊ. आपल्याला तिकडं भरपूर आहे. दुसरं व्यासपीठ आपला रंगाळा काय चालून द्यायचा तिकडं. आणि आपलं तसंच असतं. आपल्याला काही इथं होत येत नाही. नारदाच्या गादीचा सन्मान करणारे लेकर आपण आपल्याला इथं बोलता पण येत नाही. आणि तुम्हाला जे ऐकायचे ते मी इथं बोलणार नाही, कारण त्याला काही अर्थ राहणार नाही. मला कळतंय तुम्हाला काय ऐकायचंय काय नाही ऐकायचंय. एक गोष्ट खरी आहे, माझ्या गोरगरिबांच्या लेकराला शिक्षणासाठी आरक्षण लागतंय म्हणजे तो जातीवाद नाहीये. तो जसं त्यांच्या लेकरांना लागतंय, त्यांच्या लिखीबळीला लागतंय, तसे माझ्या लेकराबाळाला माझ्या समाजाच्या लिखीबळीला लागतंय. ते कुठंतरी शिक्षणात जावं, लिखीबळी कुठं नोकरीत जावं. त्यांनी त्यांच्या आईबापांना रात्रंदिवस काबड कष्ट केले, ते स्वप्न पूर्ण करावं. आणि ते आरक्षणामुळे होत नाही. म्हणून आपण आरक्षण मागतो, कारण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे. आपण त्याला जातीवाद समजू नका. आता कोणी समजत असतील तर त्याला मान नाही लागेल. मला त्या गोष्टीसाठी लढावं लागणार आहे. माझं तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी आपण सगळे, हे असं पवित्र व्यासपीठ आहे की या ठिकाणी आपण सगळ्यांनी गुण्या गोविंदाने नांदत जायचं. आपली बाकीची लढाई जिकडं तिकडं ज्या त्या व्यासपीठावर आपण करत जाऊ. मी आता जास्तीचा वेळ कीर्तनात घेत नाही. बाबाजींची क्षमा मागतो आणि इथं जमलेल्या सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी.